फ्युचर काय वॉल्यूम जास्त असतो ना, बल्क मध्ये बाईंग होतं ना. हा 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 हा. सो पण आता कम्पॅरेटिव्हली करंट पेक्षा तिथे जास्त दाखवतात प्रत्येक ठिकाणी एक्झॅक्टली, बघितलं मी. आता तुम्ही एखादा हिरो मोटो कॉप तुम्हाला कॅश मध्ये किंवा डे ट्रेडिंग मध्ये घ्यायचं, तुम्ही 20 25 50 क्वांटिटी घ्याल, पण तिकडे तर बरोबर. तुम्हाला 150 क्वांटिटी घ्यायलाच लागणार ना. राईट राईट, लॉटच आहे, राईट. हा, सो तो फरक पडतो म्हणून. आणि जरी आपण आता एंटर केलं कुठल्या पण ट्रान्झॅक्शन कुठल्या पण याच्यामध्ये तरी आपल्याला त्याचा हाय आणि लो हा कॉन्स्टंट. बहुत इंपॉर्टेंट है। जब तक आपके दिमाग में कैलकुलेशंस नहीं बैठेंगे ना, जीरो लॉस स्ट्रैटेजी कोई भी कर सकता है, लॉस नहीं होगा पता है, बट प्रॉफिट कैसे होगा ये बड़ा चैलेंज है। तो 16,950 -4,800 ज्यादा जरूरी है यहाँ पे। जैसे ही मैं 82 करूंगी ना, सामने वाला 81 90 वाला भी आ जाएगा। अगर मुझे यहाँ पे लग रहा है कि नहीं मुझे देना ही है, हो गया गया मैम। देखो 82 20 पे। दैट्स इट। कॉंग्रॅच्युलेशन्स अमोल सर, किती प्रॉफिट झाला फ्युचर मध्ये सांगा. काढलं नाही ना मॅडम अजून. झालं ना, फ्युचर काढला आपण. आता स्ट्रॅटेजी दुसरी देते, फ्युचर मध्ये किती प्रॉफिट झाला तेवढं सांगा. एक मिनिट हा. कल हमने निफ्टी की भी एक स्ट्रैटेजी बनाई थी, राइट? हाँ, हाँ, ओके। ते पण हाँ। हीरो ते पण मोटोकॉप के बाद में हम लोग निफ्टी में जाते हैं, हाँ। वहां पे एक बार मैं एक्सप्लेन करती हूँ तो आप लोगों को अच्छे से समझ में आ जाएगा निफ्टी में। डन है? क्लियर एवरीवन? अमोल सर प्रॉफिट गिनते गिनते थक जाएंगे, चलो। तो गांधी जी अच्छे लगते हैं। मैम वेस्टिंग द एक डी का प्रॉफिट गया फिर। गांधी जी अगर पॉकेट में रहे तो अच्छे लगते हैं, बट उनके वजह से एक दिन गया तो अच्छा नहीं है। वेरी गुड। गुड। सो कल मार्केट नहीं रहेगा तो लाइव मार्केट में नहीं ले पाऊंगी, बट आप लोग स्ट्रैटेजी बनाओ, जो भी पुराना आपने किया है उसके ऊपर डिस्कस करते हैं। अगर टाइम मिला तो हम लोग लेते ही है, क्योंकि ऑप्शन। हैप्पी दशहरा इन एडवांस, हैप्पी नवरात्रि। तुम्हाला पण एन्जॉय मॅडम, करा, तुम्हाला पण हॅपी दसरा। भरपूर सोनं हैप्पी चांदी दशहरा टू करा। एवरीवन। यस। एवरीवन। ओके। सबको हैप्पी दशहरा, हैप्पी नवरात्रि। आपको भी पॉसिबल मैम, होगा आपको। तो अपने वजन का अन्नदान कर लो कल या पूरे दिवाली के महीने में, जैसे भी पॉसिबल होगा। ठीक है? सफेद चीजों का मोस्टली चावल, शक्कर, घी, साबूदाना, जो भी सफेद चीजें हैं तो उनका अपने वजन का डोनेशन करोगे तो ज्यादा बेटर होगा, इसीलिए रीटा मैम वजन कम करो। तो मैं उसी अच्छा में आ रही लेकिन थी कि मैम। लेकिन मुझे एक पूछना था, एक होता प्रश्न मला, पण हे जे आपण दान जे करतो ना, ते जेन्युअनली कसं सोर्स बघायचं की ते जेन्युइन आहे की नाही ते. हे बघा, मला नाही माहित हा. आपल्या नजरेसमोर खूप सारे गरजू लोक असतात. देवळात तुम्ही असं देवळात करायला पाहिजे का? म्हणजे कुठे नाही जातं मला म्हणजे हा आता सोर्स तुमच्या नाही माहिती. मी खालचा वॉच ऐकते तुमच्या तुमच्या व्हिडिओमध्ये पण. खालचा वॉचमॅन आहे, ओके. ठीक आहे? तुमच्या घरातली बाई आहे, तुम्हाला माहिती असते तिची परिस्थिती काय आहे, तिला किती मुलं आहेत, तिला एज्युकेशनची काय गरज आहे। बर. सर्वंट्स लोक आपल्याकडे भरपूर असतात, किंवा आपण जातो रोजच्या रुटीन मध्ये, कधी कधी मंदिरात जे सेवा करतात त्यांना पण गरज असेल तर त्यांना पण दिलं तर काहीच फरक पडत नाही। म्हणजे मी मोस्टली जर मला विचाराल ना तुम्ही, अगर सॉरी रीटा मैम हिंदी में बात करूंगी, मैं अगर मंदिर जाती हूँ तो मैं देखती हूँ कि वहां पे सराउंडिंग कितने लोग मेहनत कर रहे हैं, मंदिर साफ सफाई रखने के लिए, लाइन पे लोगों को हेल्प कर रहे हैं, दर्शन करने के लिए हेल्प कर रहे हैं, उनको भी आप दोगे तो ज्यादा बेटर होगा। आपको ज्यादा टाइम मंदिर में रखने के लिए भी मिलेगा और उन लोगों का भी अच्छा होगा, मतलब वन काइंड ऑफ हम लोग यहाँ पे घूस ही दे रहे हैं, ऐसे बोल के चलो, बट दोनों ऐसे का मैंने फायदा है। आपने जब बोला था ना फर्स्ट उपाय के मतलब 11 किलो वो गेहूं का आटे का दाना, मैं सोच रही थी कि मैं 11 किलो दूंगी कहाँ पे। जब मैं एक दिन लेके निकली तो मतलब प्लास्टिक बेचते हैं, मैंने सिर्फ एक को पूछा, उन्होंने बोला कि 4 घर और हैं आप देख के जाओ। तो अभी हर फ्राइडे को मेरा वेट करते हैं, मैडम आप आओगे ना साथ। तो अभी मुझे ऐसा लगता है मैं 11 दिन मतलब 11 फ्राइडे ही क्यों करूं,
जब वो मेरा इंतजार कर रहे हैं तो फिर अभी मतलब एक सोर्स मिल गया, और वो जब देते हैं तो खुशी भी उतनी ही होती है अपने को, कि इंटरनली अंदर से होता है कि नहीं, हाँ चलो हम लोग इतने एबल है कि कम से कम वो चीज हम पहुंचा पा रहे हैं। और बराबर। पहले मुझे था मतलब मैंने टोटल किया था कि मैं कितना, मतलब 10,000 तक खर्चा हो जाएगा, मैं कर पाऊंगी नहीं, पर मतलब वो कैसे फ्लो में हुआ मालूम ही नहीं पड़ा। आज पांच पांच फ्राइडे हो गया, मालूम ही नहीं पड़ा, और वो होते जा रहा है। और कभी ऐसा नहीं होता कि 11 ही होता है, कभी कभी कोई एक्स्ट्रा भी आ जाता है तो फिर वापिस से जाके दे जाती हूँ, तो तो फिर मिल जाते हैं। पहले मुझे ऐसा पॉसिबल था कि मैं कैसे दूंगी, कहाँ नहीं, अभी ढूंढूंगी, मतलब तो लाइक वो मिल जाते मुझे हैं। भी वही सॉरी, मैं दूँ कहाँ पे, मतलब मुझे वही समझ कि कहाँ से देना चाहिए। मैं आपके वीडियो देखती हूँ तो समझ दान करना, आई लाईक टू डू, बट देना कहाँ है हाँ वही समझ में नहीं आ रहा है इसके लिए। आता रिसेंटली माझ्या एक ओळखीचं असं वारल्या आजी, तर मला त्याच्याशी कळलं, तर मी लगेच तुम्ही मागे बोलला होता ना की कोणाचं असं हे ह्याला जन चांगलं असतं, तर तेव्हा मी कधी कॅश दिले तिकडे म्हणजे तसं. पण असं आता असं प्रत्येक वेळा समोर येत असतं पण नाही ना, की असं काही आता सडनली मला समोर आलं तर मी दिलं, असं आहे म्हणून. ठीक मी आहे ते ना, व्हिडिओ मी जेव्हा नेहमी जेव्हा ऐकते तुमचं. हा. पॉसिबल होईल तेव्हा तेव्हा करा. असं जरुरी नाहीये की तुम्हाला मी सांगितलं म्हणजे लगेचच केलं पाहिजे. हा, अपॉर्च्युनिटी नाही. मिळाली की हम्म. मिस नका करू. हो डोनेशनची हो. मिस नाही करायची. गुड, ऑलवेज चालेल. गुड. आता दिवाळीत पण आपण म्हणतो की खूप लोक दान करतात, पण अशा लोकांपर्यंत कोणी पोहोचतच नाही ज्यांना फटाके माहितीच नाहीये. आपली मुलं जेव्हा फटाके उडवतात, त्यांची मुलं नाही उडवत, तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं. म्हणजे बेसिकली मला खूप असं या हो सगळ्या गोष्टी हो. वाटतात. मी बघते ते सकाळी झाडू मारणारे लोक असतात, म्हणजे ते बिचारे रात्री ज्या लोकांनी फटाके उडवलेत त्यांचं हो सगळं साफसफाई करणार आहेत. त्यांना एक बॉक्स नेऊन द्या, त्यांच्या घरी दिवाळी होईल. तो फेसचा जो हॅपीनेस असतो ना, तो खूप महत्वाचा असतो माझ्यासाठी तरी स्पेशली. सो मी, मॅडम मी दरवर्षी करतो. अरे वा. आपले ऊसतोड कामगार असतात ना, त्यांना ते किट बनवतो आम्ही आणि प्रत्येकाला देतो नेऊन. अरे वा, मस्त. मॅम मी बोलू का एक मिनिट? हम्म. मी पण देतो मॅम. मी बारक्या बारक्या मुलांना आहे ना, चप्पल वगैरे असतात ना, देतो. शाळेतल्या मुलांना देतो मी. मुलींना, मुलांना, मस्त. कुणाला दिसून देणार देतो. तो थोडा तरी सोर्स आपला गेला पाहिजे डोनेशन मध्ये, हे मलाही पटतं, म्हणजे पटतच आहे ते. पण मी मागे पण ते पण कुठे तुम्ही टाकली ना, व्हिडिओ टाकला तर बघा, तिथे सगळं सगळं अंत्यविधी केला जातो, सगळ्यांचा कॉमेंट ते कुठे होतं ते, तिथे पण मणिकर्णिका मणिकर्णिका आहे. मणिका हा. हा तिथे मणिकर्णिका. पण मी तो पण व्हिडिओ पाहिला होता तुमचा तो. म्हटलं ते अगदी उत्कृष्ट दान तसं म्हटलं तर, म्हटलं द्यायला पाहिजे आपण पण. आपण तिथे नाही पोहोचू शकत ना, मग काय करायचं सगळ्यात बेस्ट. त्यांच्या संस्था काही असतात का अशा काही, ते त्यांची लिंक वगैरे काही असं असतं तिथे का? मी बिलीव्हच नाही करत, खरं सांगू तर. हो. अच्छा अच्छा म्हणजे अच्छा. त्या सगळ्या गोष्टींवर माझं खरोखर बिलीव्ह नाही, कारण मी बघितलं लोक काय काय करतात, कसं कसं करतात. तेच म्हणून मी पहिला त्यामुळे विचारलं की किती जेन्युइन माहित नसतं आपल्याला अगोदर तेच. हा, म्हणजे मी असं नाही म्हणत आहे. आता माझे मुंबईचे एक क्लायंट आहे, त्यांना इतका बेनिफिट झाला गोल्ड टाबीज नंतर. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही गोल्ड टाबीज घेतलं, तुम्हाला बेनिफिट झालं, पण मला तुमच्याकडनं डोनेशन पण पाहिजे. अँड इट्स काइंड ऑफ गुड. त्यांनी एक पूर्ण युनिटी बनवली आणि रोज म्हणजे दर महिन्याला 350 लोकांना पॅकेट्स देतात ते. मग त्याच्यात हा 5 धान्य देतात ते, गहू, तांदूळ, साखर, असं सगळं ते देतात. म्हणजे तेल पण देतात आय थिंक. हो. सो मी त्यांना हा हा फक्त सांगितलं की छोटस सरसोचं तेल पण त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला, जेणेकरून एका वेळचं जेवण त्यांचं सरसोच्या तेलामध्ये, बाकी हा हा हा. तुम्ही असं ओके पण ओके. करू शकतो आपण. दिल्याने वाढतं, त्यामुळे देताना हो विचार नाही करायचा, देऊन टाकायचं. बरोबर आहे. चलो. चालेल चालेल. अपार्ट फ्रॉम क्लास, मॅडम शेअर मार्केट शेअर मार्केटमध्ये तसंच आहे का? नाही कळालं मला. शेअर दिल्याने मार्केट वाटतं मध्ये तर म्हणजे म्हटलं आता. माझ्यासारख्या गरिबांना शेअर्स गिफ्ट करायचे. मॅम, गरिबांची व्याख्या बदलते मॅम मग. हो. नाही नाही, अमोल माझ्यासारखे. अमोल सर, अमोल सर, हम लोग गरीब हा. लोगों को थोड़ा शेयर दे दीजिए। वही तो बोला ना, माझ्यासारख्या गरिबांना शेअर्स गिफ्ट करायचे. मॅम, शेअर्स व्हाईट मध्ये येत नाहीत ना पण. शेअर्स व्हाईट मध्ये येतात ना. ते व्हाईट तर मध्येच आहे. येतील सर, ते व्हाईट मध्येच हा, दिसणार आहे, तो व्हाईट व्हाईट मध्येच मध्येच येतील येते. सर. ऐसी सारी गिफ्ट्स देने हैं ना, दिवाली में अभी गिफ्ट्स देना है तो गोल्ड सिल्वर दो, स्टॉक्स दो। कैश देने से बेटर गोल्ड सिल्वर दो। राजा महाराजा क्या कर रहे थे, गोल्ड और सिल्वर देते थे। किती प्रॉपर्टी महाग आहे मेरे मॅम नाम पे गोल्ड. कर दो, चलेगा मुझे। बहुत सारी ब्लेसिंग्स दूंगी।
अभी तो मैं अमोल सा से मैं लेते ले लूंगी दिवाली में, सर दे दो तो मतलब और बरकत होगी, क्योंकि अभी तो प्रॉफिट बुक किया है ना, और बरकत होगी। हाँ। है ना? मेरे म्हणजे दोस्त ने मुझे मुद्दाम आदत भी नहीं मेरे दोस्त ने मुझे आदत लगाई है, जब भी मैं बीमार उसमें पड़ती हूँ मैं बोलती हूँ मेरे बच्चों को संभालोगे ना, बोलते एक प्रॉपर्टी कर दे हमारे नाम पे, हम संभाल लेंगे। ठीक है, ठीक है। चलिए, बाय गाइस, हैप्पी नवरात्रि, हैप्पी दशहरा वंस अगेन। कल हैप्पी दशहरा मैम, तुम्हाला डिफिकल्ट पण रहेगा सगळ्यांना। तो हम लोग परसों मिलते हैं। बाय बाय। यस मैम। या बाय थँक्यू बाय मॅम, बाय बाय. बाय बाय। बाय.